संत ज्ञानेश्वर महाराजांनी, संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या विचारातून महाराष्ट्राची भूमी सुपीक केली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यरूपी वृक्ष लावले आणि त्या वृक्षाचे रक्षण केले. हाच पुरोगामी महाराष्ट्राचा पुढे चालून गाभा म्हणला. याबद्दल तुमचे विचार काय? आपण जर पाहिलं तर मग संत विचार किंवा शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य निर्माण केलं त्याच्यामध्ये आपल्याला पुरोगामी आणि प्रतिगामी असं कोणता भेद करता येणार नाही किंवा असा भेद करण्यातही काही अर्थ नाही. जर आपण पाहिलं संत विचार आणि शिवाजी महाराजांचे विचार यांच्यामधलं जे काही साम्य आहे त्याचं कारणच असं आहे, जसं मी मगाशी तुम्हाला सांगून गेलो की ज्या कालखंडामध्ये आपल्या ह्या महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशालाही एकही राजा नव्हता, संपूर्ण पारतंत्र्यामध्ये आपण होतो, त्यावेळेस आपल्या संतांनी आपल्या ज्ञानाच्या भक्तीच्या जोरावरती आपल्या समाज मनापर्यंत जे काही विचार पोचवले आणि ज्या समाजाला एकत्र करण्याचं काम त्यावेळेस संतांनी पंढरीच्या वारीच्या माध्यमातून केलेलं आहे. ती पंढरीची वारी, ती वारकरी भक्ती परंपरा ही एवढी सर्वश्रेष्ठ ठरली की तत्कालीन समाजामध्ये 18 पगड जातीमध्ये अनेक संत जन्माला आले. मग अशी मी सगळ्यांची नावं तुम्हाला सांगितली की बाबा मग ज्ञानेश्वर महाराज असतील, चोकोबराय, रंका महाराज, बंका महाराज, तुकोबराय, निळोबराय, नाथ महाराज, नामदेव महाराज, असे सावताळी महाराज, गोरोबा काका, नरहरी महाराज, असे अनेक सगळे संत आहेत. हे 18 पगड जातीमध्ये जन्माला आले आणि त्या कालखंडामध्ये आपण विचार करा, फक्त कल्पना करा, 750 वर्षापूर्वी 18 पगड जातीमध्ये संत आहेत, सगळे एकत्र येतात, चंद्रभागेच्या वळवंटामध्ये काला करतात, ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याला सगळे एकत्र येतात आणि सगळ्या संत एकत्र अनेक तीर्थयात्रा सुद्धा करतात. म्हणजे हा जो काय एकोपा होता, ही जी काय आपण समानता म्हणतो, जो आता आपण समान कायद्यासाठी आपण प्रयत्न करतोय सगळेजण, ही जी काही समानता होती ही त्यावेळेस संतांनी निर्माणही केली होती. नवी नवी ती आपल्या संपूर्ण समाजामध्ये ती आपण प्रस्थापित सुद्धा केली होती आणि जवळजवळ पालखी सोहळ्याच्या रूपाने ती नारायण महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रात नवीन संपूर्ण विश्वाला सुद्धा प्रदान केलेली आहे. त्यामुळं ही काही वारीची परंपरा आहे, वारकरी विचार आहे, संत विचार आहेत, हे आपल्या महाराष्ट्राला जे काही आज जो आपण विचार करतो, नवीन नवीन तुमचा आमचा जो स्वभाव आहे तो सुद्धा संतांचा आहे. बघा, म्हणजे तुमचा आमचा स्वभाव सुद्धा संतांचा आहे आणि त्यामुळं संतांनी त्यावेळेस जे केलेलं एक सामाजिक वातावरण आहे, सामाजिक मन आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंत अत्यंत चांगल्या प्रकारे सगळीकडे पोचल्यामुळं, समाजाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेल्यामुळं शिवाजी महाराजांना एका प्रकारे एक सुपीक जमीन ती भेटली आणि त्यावेळेस जे शिवाजी महाराजांनी स्वराज्यरूपी जे काही वृक्ष तुम्ही म्हटले ते लावण्यासाठी जे शिवाजी महाराज प्रवृत्त झाले, त्यावेळेस शिवाजी महाराजांना जे काही मावळे भेटले ते मावळे याच महाराष्ट्रातले नवे नवे, याच संपूर्ण परिसरातले आपल्याला पाहता येईल की ते सगळे अनेक जातीतले ते भेटले आणि त्यामुळं त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्माण करण्यामध्ये शिवाजी महाराजांना जे एक एकोपा निर्माण करायचा होता त्यासाठी सहजच ते शक्य झालं. कारण की पूर्वी संतांनी मागच्या 250 ते 300 वर्षामध्ये ते काम करून ठेवलेलं होतं. समाजाची वैचारिक जडणघडण झालेली होती आणि त्यामुळं शिवाजी महाराजांच्या कालखंडापर्यंत किंवा शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंत जे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण करण्यासाठी प्रवृत्त झाले, ते त्यावेळेस ते त्यांनी निर्माण करण्यामध्ये संतांचं खूप मोठं योगदान त्यामध्ये आपल्याला पाहता येईल. आणि त्यानंतरून शिवाजी महाराजांनी पुढं जाऊन ते स्वराज्य उभं केलं आणि नवे नवे ते पुढं 200 ते 250 वर्ष टिकलेलं आपल्याला पाहता येतं. म्हणजे जवळजवळ इंग्रज येईपर्यंत आणि आजही त्याचा विचार ते सगळे जिवंत आहेत संतांचे, शिवाजी महाराजांचे. आणि त्यामुळं आपला जो काय वारकरी आहे, जे आपले मावळे आहेत, ते सगळे शेतकरी, ते सगळे वारकरी, ते सगळे मावळे धारकरी असे आपल्याला पाहता येईल. त्यामुळं असा कोणता आपल्याला त्याच्यामध्ये भेद करता येणार नाही. पुरोगामी वेगळे, प्रतिगामी वेगळे, हे सगळे देवदेश धर्माच्यासाठी हे सगळे संत जन्माला आले, राजे जन्माला आले आणि या सगळ्यांनी देवदेश धर्माची आपलं संरक्षणही केलं, त्याचा सांभाळही केला, त्याचं संवर्धनही केलं आणि ते आज तुमच्या आमच्यापर्यंत आणून ठेवलेलं आहे. आणि हे आपण त्यांच्याच आधारावरती आपल्याला हे पुढे टिकवायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबांना भेटवस्तू पाठवल्या होत्या, ते तुकोबांनी स्वीकारले नाहीत. यामागे तुकोबांचा विचार काय होता? तुकोबऱ्यांचं जे काही जीवन आहे हे तुकोबऱ्यांना वैराग्य प्रधान आहे. वैराग्य आल्यानंतरून
तुकोबऱ्यांच्या अत्यंत उच्च अवस्थेला असताना, साधारण तुकोबऱ्यांचं त्यावेळेस 34-38 वय असन आणि अवघे छत्रपती शिवाजी महाराज 16-17 वर्षाचे असतील. त्यावेळेस जगद्गुरू तुकोबऱ्यांची जी काही प्रसिद्धी आहे, जगद्गुरू तुकोबऱ्यांची जो काही नावलौकिक आहे तो त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसारित झाला होता. कोल्हापूरवरून जयराम गोसावी यांच्या मठामध्ये ज्यावेळेस बहिणाबाई माता होती, त्यावेळेस त्या ठिकाणी जगद्गुरू तुकोबऱ्यांचे अभंग बहिणाबाई मातेंनी ऐकले आणि त्या थेट देहूला निघून आले तुकोबऱ्यांच्या भेटीला. त्यामुळे कोल्हापूरवरनं बहिणाबाई माते येऊ शकतात. रामेश्वर भट्टांसारखे जे काही प्रखंड पंडित आहेत, जे पुण्यावरतून जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या भेटीसाठी नवे देहूमध्येच तुकोबऱ्यांच्या सहवासामध्ये राहण्यासाठी ते नंतरून आले. असे अनेक जे काही लोक आहेत ते जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या भेटीसाठी त्यावेळेस येत होते. आणि त्यावेळेस अवघ्या 10-12 मैलावरती असलेलं जे काही पुणे शहर आहे, जो लालमहाल आहे, तिथनं जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या भेटीसाठी त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आलेले आहेत. आणि आल्यानंतरून सर्वप्रथम त्यांना काही ना काही आपण भेटवस्तू द्यावी, त्यासाठी त्यांनी सोन्याचा नजराणा दिला होता. हत्ती, घोडे, छत्री दिले होते की एका आपण साधू संतांना काही ना काही दानधर्म करावा. आणि त्यावेळेस त्यांनी तो करत होते. पण तुकोबरे म्हटले की याची आम्हाला काय आवश्यकता नाही. आम्हा तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्हाला जर काय कशामध्ये आनंद आहे, तुम्ही विठ्ठल तुमच्या मुखाने म्हणा, तुम्ही पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करा, यातच आम्हाला अत्यंत आनंद आहे. त्यामुळं त्यावेळेस तुकोबऱ्यांनी नाकारायचं कारण हेच होतं की या भौतिक संपत्तीमध्ये आम्हाला काही आनंद नाही किंवा रस नाही. आम्हाला आनंद कशामध्ये आहे की तुम्ही पांडुरंग परमेश्वर स्मरण करावं, यातच आम्हाला अत्यंत आनंद आहे. आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी तशी पांडुरंग परमेश्वराची सेवा केलेली आहे. आजही आपण पाहू शकतो पंढरपूरला अनेक जे काही दागिने आहेत, अनेक जे काही वास्तू आहेत, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान आपल्याला पाहायला मिळतं.